हरिओम. मी विदुला पीरा कातांगळे, लक्ष्मीनगर उपासना केंद्र, नागपूर. माझा अनुभव असा आहे की 2020 मध्ये जेव्हा पहिलं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मी माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेला प्रेग्नेंट होते. त्यावेळेला 28 वीक्समध्ये म्हणजे 6.5 महिन्यानंतर मला अचानक लेबर पेन सुरू झाल्या आणि दवाखान्यात गेलो तर आम्हाला 10 मिनिटात डिसिजन घेऊन की नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे की सी सेक्शन पाहिजे हा डिसिजन घेऊन आम्हाला डिलिव्हरी करायला लागेल म्हणून सांगितलं. सिझेरियन झालं कारण बाळाला वाचवण्याचे बेस्ट चान्सेस करायचे होते. त्या दृष्टीनं डॉक्टरांचं ओपिनियन सिझेरियनकडे होतं. सिझेरियन झालं ते बाळ 10 दिवस NICU मध्ये होतं. 10 दिवसानंतर ते बाळ नाही वाचू शकलं. ही घटना पूर्ण झाली आणि आज 2 वर्षानंतर जेव्हा परत त्या घटनेकडे बघते तेव्हा असं जाणवतं की बापूंनी 1-1.5 वर्ष आधीपासून आमची तयारी करायला सुरुवात केली होती. जसं माझे 1999 पासून माझे आई बाबा, मी मूळची कोल्हापूरची, बापूंकडे जातात. बापू कोण आहेत काय आहेत ही आमची एका कार्यक्रमामध्ये त्यांना ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर आम्हीही एक 6वी-7वीत असल्याबरोबर कधी उपासना केंद्रात जायचं किंवा काही प्रोग्राम असतील तर त्याच्यामध्ये, नशिबानं कोल्हापुरात असल्यामुळं मेडिकल कॅम्प्स हे सगळं त्यावेळेला बघितलेलं होतं. पण जसं माझं लग्न झाल्यानंतर इथं आल्यावर माझा संपर्क पूर्ण तुटला आणि तेव्हा तिथून बऱ्याच लोकांनी सांगितलं पण होतं, आप्तेष्टांनी, की हा तिथं उपासना केंद्र आहेत, आम्ही चौकशी केली आहे, तू जा जॉईन कर. पण नागपूरमध्ये आल्यापासून मला जवळपास 7-8 वर्ष झाली मी काही कुठला प्रयत्न नव्हता केला आपणहून बापूंच्याकडे जायच्यासाठी. पण मी 2019 मध्ये, ही घटना 2020 नोव्हेंबरमध्ये घडली, 2019 जूनमध्ये माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये मीटिंगसाठी गेलो होतो सुरुवात व्हायच्या आणि तिथं तिच्या ज्या टीचर होत्या त्या बापू भक्त होत्या. त्यांनी माझ्या मुलीच्या गळ्यात बापूंचं लॉकेट बघितलं आणि विचारलं तुम्ही जाता का? तर नाही. मग तुम्ही कुठले आहात? मी कोल्हापूरची. सगळी माहितीची देवाणघेवाण झाली आणि त्या मला म्हणल्या की आपल्या इथं उपासना होते ना. म्हणलं कुठं होते? तर त्यांनी मला पत्ता सांगितला. शनिवारी 6:30 वाजता असते सांगितलं. एकदा नक्की या म्हणून सांगितलं. एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं. इतका पालकांचा घोळका, मुलांचा गलबला तिथं होता. पण मी दारातनं बाहेर पडताना त्यांनी मला जोरात हाक मारली आणि तिथंच माहित नाही कसं माझ्या अंगावर एकदम काटा सरकला. मी पटकन पाठीमागं वळले. शनिवार उद्याच आहे आणि तुम्हाला नक्की यायचंय. त्यावेळेला मला असं समजतच नव्हतं की समोर त्या बोलतायत. मला असं वाटत होतं की बापूच सांगतात की आता बास झालं, उद्यापासून यायचंय. त्या पद्धतीनं आम्ही दुसऱ्या दिवशी जायला सुरुवात केली. माझ्या मिस्टरांना म्हणलं हे काही साधं सुद्धा नाहीये, जे मला जाणवलं ते वेगळंच होतं, आपल्याला जायला पाहिजे. आम्ही जायला सुरुवात केली. जून-जुलैपासून सप्टेंबरमध्ये माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला. तेही सगळं सुरळीत निभून गेलं आमचं. म्हणजे अगदी मायनर इंजुरीवरती रॉड वगैरे घालावा लागला, पण त्याच्या व्यतिरिक्त एक खरचटणं सुद्धा त्यांना नव्हतं. आणि आम्ही इथं पहिल्यापासूनच तिघच असतो. पहिले आम्ही दोघं होतो, मुलगी झाल्यावर आम्ही तिसरे. पण तरी पण तो दवाखाना, घरी त्यांचं असणं, ऍडमिट असणं, पुन्हा घरी आल्यानंतर त्यांचं सगळं सुरळीत होऊन गेलो. परत आम्ही रुटीनला लागलो. परत हे कोविड वगैरे आलं, प्रेग्नन्सी होती आणि ही घटना घडली. आता या घटनेचा पाठीमागचा संदर्भ म्हणजे आम्ही जायला लागल्यामुळं ज्या ज्या उपासना सांगितल्या जातात त्या आमच्याकडून फॉलो करायला सुरुवात झाली. ऑनलाईन उपासना सुरू झाल्यानंतर रोज सुंदरकांड ऐकणं, उपासना झाल्यानंतर ते सुरूच होतं. त्याच्यानंतर मधी गुरुचरण मास आला. तेव्हा एकदा जे आमचं करणं कठीण होतं, त्या वर्षी माझ्याकडून 3 वेळा गुरुचरण मासामध्ये 3 दिवस 108 वेळा हनुमान चालीसा म्हणून घेतलं. आणि ही बऱ्याच अशा गोष्टी ज्या करायला सांगितल्या होत्या, ज्या आम्ही कधीही केल्या नव्हत्या, त्या आम्ही दोघांनीही केल्या. मग त्याच्यानंतर तेव्हा मला असं वाटत होतं की आमच्या आजूबाजूला कुणी नाही किंवा आम्ही एकटं पडलोय. अगदी ज्या दिवशी रात्री बाळ सिरियस आहे म्हणून सांगितलं ना, मी दवाखान्यात थांबलो, त्यावेळेपासून ते बाळ गेलं म्हणून सांगितल्यावर तासभरपर्यंत आम्ही एकटं होतो. पण आज 2 वर्षांनी त्या घटनेकडे बघताना आम्ही एकटं अजिबात नव्हतो. त्यावेळेला एक चांगली गोष्ट झाली की आमचं घर झालं होतं. आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो आणि आमचं स्वतःचं घर झालं होतं. आम्ही थोडंसं जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्यापासून लांब आलो होतो. पण तरी सुद्धा ही सगळी अचानक डिलेव्हरी,
हे सगळं बघता माझ्या मुलीला सांभाळणार कोण? तर माणसं जी बापू परिवारामुळे आमच्याकडे जोडली गेली होती, त्यांच्यामुळे एक मार्कंडे परिवार म्हणून आपल्या बापू भक्तांपैकीच आहेत, त्यांच्यामुळे माझ्या मुलीची सोय अगदी बिनबोभाट झाली होती. ती 4-5 दिवस त्यांच्याकडे खेळत होती, खात होती, व्यवस्थित दिवसभर राहत होती. पुन्हा दवाखान्यात सुद्धा आधीमध्ये विचारपूस करायला आमच्या उपासना केंद्रातली लोक येत होती. आणि ही घटना घडल्यानंतर सुद्धा अर्ध्या तासाच्या आत सगळे बापू परिवारांपैकी लोक पोचून गेले होते. आणि त्यानंतर सगळं पार पडेपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत तरी सगळा परिवार आमच्या सोबत होता. ह्यानंतर सुद्धा बापूंनी अगदी अलगदपणे, जसं बापू म्हणतात की मी तुमच्यासाठी सगळं हळूहळू नीट करताय, बापू आमच्यासाठी सगळं हळूहळू नीट करताय, हळूहळू अलगदपणे त्यांनी आम्हाला यातनं बाहेर काढलं. आम्ही आमच्या रोजच्या रुटीनला लागलो. अगदी डिलिव्हरीला 3 महिने झाल्यानंतर मी माझा जॉब सुरू केला. आमचं रुटीन सगळं सुरळीत सुरू झालं. त्याच्यानंतर एक 9 महिने होत नाहीत तोपर्यंत मी स्पोर्ट्स पर्सन आहे आणि मी माझ्या पूर्ण फिटनेस अचीव्ह करून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या टुर्नामेंट सुद्धा खेळायला गेले RSB मुंबईच्या टीमकडनं. इतकं व्यवस्थित बापूंनी आम्हाला ह्या सगळ्या घटनेतनं बाहेर काढलं ना. आणि हे सगळं करताना आश्चर्य आजूबाजूच्या लोकांनाही वाटत होतं आणि आता आम्हालाही वाटतं की आम्ही दोघं पण, दुःख तर वाटतच होतं, त्यात काही प्रश्न नाही, पण कमालीचं स्थिर होतो. म्हणजे कुठेही आम्ही आमचा तोल सुटला किंवा कुठं आमचा धीर, तिथं अगदी दवाखान्यात सुद्धा आम्ही दोघं भरपूर स्टेबल होतो. म्हणजे त्यावेळेला बघणारे लोकही म्हणतात की त्यावेळेला तुम्ही खरंच स्टेबल होता. तर ती बापूंची कृपा होती. त्यांनी आमचं डोकं इतकं शांत ठेवलं होतं, आमच्याकडनं व्यवस्थित उपासना करून घेतल्या होत्या की त्यावेळेला म्हणजे कणखरपणे त्या प्रसंगाला, तो प्रसंग टाळता येण्यासारखा नव्हता, ते आमचं प्रारब्ध होतं. पण बापू आपल्या भक्तांच्यासाठी हस्तक्षेप करतो आणि तो आमच्या बाबतीत बापूंनी नक्की केला. त्या बाबतीत मी बापूंची खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे. हरिओम श्रीराम अंबरनाथ.